तुमची ही इमारत गदागदा हलवल्याशिवाय राहणार नाही, तर पुन्हा जागे झालाच नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शिवसेनेचे बुलंद नेते, शिवसेनेचा डाणावाग संजय राऊत यांना विनंती करतो की या ठिकाणी या महापालिकेच्या प्रशासनाला इशारा द्या आणि जागे झाले नाही तर तुमचं काय वाटोळं करायचं ते आम्ही करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व नाशिककरांना जय महाराष्ट्र. खड्ड्यातून वाट काढत इथपर्यंत आपण पोहोचलात, खड्डे तुडवीत इथपर्यंत आलात, ते तुमच्या आयुष्यातले खड्डे बुजवण्यासाठी. ही रस्त्यावरची शिवसेना आहे, ही रस्त्यावरची शिवसेना आहे. आतमधली शिवसेना वेगळी आहे, महापालिकेची ती बाजूला आहे. सत्तेतल्या शिवसेनेपेक्षा रस्त्यातली शिवसेना डेंजर आहे. या रस्त्यावरच्या शिवसेनेची परीक्षा कोणाला बघायची असेल तर तुम्हाला रस्त्यावरच यावं लागेल. समोरच्यांना, समोर जर महापौर असतील, आयुक्त असतील आणि त्यांच्यामध्ये थोडी जरी संवेदना असेल तर या व्यासपीठावर येऊन आमचं निवेदन त्यांनी घ्यायला पाहिजे. नाशिककरांच्या वतीने समोर समोर रेडा आहे, रेडा यमाचा, आणि आम्ही यमालाही बोलवलंय खास आमंत्रण देऊन. आता रस्त्यावरची खड्ड्याचे बळी घ्यायचे नाहीत, आतमध्ये जायचे आणि जे माजलेले लोक आहेत आतमध्ये, माजोरडे बरं का, त्यांच्यावर हा रेडा सोडायचा. माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं हा मोर्चा निघतो आहे. उद्धव साहेबांच्या आदेशानं हा मोर्चा निघतो आहे. सत्तेत नसलो तरी जनतेसाठी आम्ही कर्तव्य भावनेने रस्त्यावर उतरतो. कुठे आहेत नगरसेवक भाजपचे आणि मिंध्यांचे? घरात लपून बसले आहेत. माझ्या समोर 10 नाव आहेत ज्यांनी या खड्ड्यामध्ये आपला जीव गमावला. प्रवीण गायकवाड, उज्ज्वला शांताराम गायकवाड, प्रभाकर साहेबराव निकम, दीपाली दिलीप बेड़े, निलेश प्रल्हाद कोतकर, जितेंद्र सिंह बंगल सिंह गिरासे, मासूम भिकन शहा, दिलीप दामोदर काळे, रवींद्र यशवंत काठे आणि काल एका मुलाचं त्याच खड्ड्याच्या अपघातात निधन झालं. तो आहे अनुप विश्वास भदाणे. फक्त 14 वर्षाच्या या मुलाला या नाशिकच्या खड्ड्यामध्ये आपल्याला आपला प्राण गमवावा लागला. हे या समोरच्यांनी केलेले खून आहेत. मर्डर 302. एक मर्डर केला तर एकदा फाशी होते आणि 10-12 मर्डर केले. या आयुक्ताला, इकडल्या कुंभमेळा मंत्र्याला, म्हणजे कोणाला, संपतरायला 302 चे गुन्हे जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. जबाबदारी नाही का? कशा करता खुर्च्या उभवताय? 10-12 बळी घेता आणि हसत असं सांगता 5 लाख रुपये दिले. गरिबांच्या जीवाची किंमत क्या 5 लाख रुपये? लक्षात घ्या.
हे 5 लाख रुपये तुमच्याकडे ठेवा. या मृतांना 1 कोटी रुपये दिले पाहिजेत त्याच्या कुटुंबाला. जे जखमी आहेत त्यांना 50 लाख रुपये दिले पाहिजे, कारण जे जखमी तिथे उपचार घेतात ते कायमचे अपंग झाले आहेत, आयुष्यभरासाठी बेडवर आहेत. त्यांचं आताच बिल झालंय 5-5, 10-10 लाख रुपये. मृतांना 5 लाख देत आणि ठेकेदाराकडून कोट्यावधीचे कमिशन खातात. डुप्लिकेट वर्क ऑर्डर, जामनेर पॅटर्न, जामनेर भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न, डुप्लिकेट वर्क ऑर्डर, डुप्लिकेट नोटा. 35,000 कोटी कुंभमेळा कोणाच्या खिशात गेले? कोणाच्या खिशात गेले? माझ्याकडे मगाशीच कागद आले आहेत. यांच्या जावयाला दुसऱ्या कंपनीच्या डुप्लिकेट नावाखाली मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. चौधरी जावयाचं नाव. 27 कोटी रुपये एकाच दिवशी त्यांनी खाल्ले आणि आमच्या पोरांचे बळी खड्ड्यामध्ये जात आहेत. काल मी मखमलाबादला गेलो. रस्ते कुठे आहेत? रस्त्यावर स्विमिंग पूल, फुकट स्विमिंग पूल. एक मोठा खड्डा मला दिसला. म्हटलं या खड्ड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 5 नगरसेवक एकदम टाकायचे. दुसरा एक खड्डा दिसला छोटा, त्याच्यामध्ये मिंदे गटाचे सगळे नगरसेवक टाकायचे. हे सगळे 50 खोकेवाले, तुम्हाला 50-50 कोटी आणि जखमींना, मृतांना 5 लाख, 2 लाख, 1 लाख. रस्ते, देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत? डांबर संपलं म्हणे. बरं, डांबर का संपलं? इराणच्या युद्धामुळे डांबर संपलं. याच्या फौजा गेल्या होत्या ना इराणमध्ये लढायला. यांनी पाठवलं होतं इराणमध्ये लोक लढायला, इस्रायलला, अमेरिकेला. इराणच्या युद्धामुळे नाशिकला डांबर मिळत नाही. अख्ख्या जगाला मिळते डांबर, अख्ख्या देशाला मिळते डांबर, आणि नाशिकला डांबर नाही. हे नाशिक तुम्ही दत्तक घेतलं होतं. या नाशिकचे आपण अनावरस बाप आहात ना दत्तक घेतल्यावर. एकदा बघा, मगाशी जे मिर्लेकर म्हणाले, यापुढे हा एक मोर्चा म्हणजे इशारा आहे. मी काल सांगितलं, जिथे जिथे खड्डे आहेत त्या भागातल्या भाजपच्या आणि मिंदेच्या नगरसेवकाच्या घरावर मोर्चे काढू. हा रेडा तुमच्या घरात घुसवू, लक्षात घ्या. हा यमदूत तुमच्या घरात घुसवू. शिवसेनेच्या नादाला लागू नका. आम्ही सत्तेत नसू पण रस्त्यावर आहोत, आणि मगाशी म्हणालो रस्त्यावरच्या आम्ही सत्तेपेक्षा डेंजर आहोत. शिवसेनेचा जन्म रस्त्यावर झालेला आहे. त्याच्यामुळे रस्त्यावरच्या लढाया काय आहेत, आता तो तुमचा गिरीश महाजन जराळ्याने येईल माईकवर आणि सांगेल. ह्यांना काय कळतंय? आम्हाला भ्रष्टाचारातलं खरोखर कळत नाही. तुलाच कळतं. भ्रष्टाचारातलं फक्त तुलाच कळतं, आणि म्हणून तुझ्या मागे या रेडा लावणार आहोत. तुझ्या सगळ्या भांगाडी आलेल्या आणि त्या नाशिकमध्ये जोगड्या करणार. लाज वाटली पाहिजे या सत्ताधाऱ्यांना. हे दरवाजे पाहिलं का, कसे गेट वगैरे बंद करून घाबरून? हा पाहिलं का? आतमध्ये लॉक. देशाचा स्वातंत्र्य दिन कितवा हे त्याला माहित नाही, आणि हा राज्य करतोय. तुम्ही इथे कितीही कडेकोट बंदोबस्त करा. आमच्या दिल्लीमध्ये पण केला होता जंतर मंतरला.
सगळे घुसले संसदेवर. मोदी आणि शहा पळून गेले तिकडे. तुम्ही कोण? अरे मोदी शहा भाग आहे, महाजन तू काय आहे? घुसू आम्ही आतमध्ये. हा संताप, ही चीड, हा संताप, ही चीड, हा राग, ही आग, ही अशीच पेटत ठेवा. नाशिककरांनी आपल्याला मतदान केलं नाही. मी काल विचारलं, तिथे गेलो होतो, त्या बायका आल्या. मी म्हटलं बाई मतदान कोणाला केलं? चूक झाली म्हटलं, आम्ही पैशाला भुललो. 1000-1500 रुपये घेतले आणि आयुष्यामध्ये 5 वर्षासाठी खड्डे आणले. त्याच्यामध्ये तुमचीच पोरं बाळं मरतायत. ही त्या जनतेला आता कळलेलं आहे. मला आश्चर्य वाटते की भारतीय जनता पक्षाचे आमदार आंदोलन करतायत खड्ड्याविरुद्ध. अरे राजीनामा द्या, आमच्या बरोबर मोर्चात सामील व्हा. एकटे घातलं आंदोलन करताय. नाशिकची अवस्था अत्यंत गंभीर आहे. अयोध्या आणि दुसरी अयोध्या जिथे रामाचं वास्तव्य होतं, पण ज्या अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी राम मंदिराचं दानपेटी लुटली, सीतामाईचे दागिने लुटलं, मंगळसूत्र लुटलं, त्यांची तिथे पिलावळ आहे. ते नाशिक ही दुसरी अयोध्या लुटतायत, ही रामनगरी लुटतायत. ज्याने अयोध्येतल्या रामाला सोडलं नाही ते हे पंचवटीतल्या रामाला काय सोडणार? या सगळ्यांना आता आपण सोडायचं नाही. त्यासाठी एक प्रचंड मोर्चा आपण काढलेला आहे. मोर्चा काढून आपण थांबायचं नाहीये. आता प्रत्येक नगरसेवकाच्या घरापर्यंत आम्ही जाऊ, महापौराला घेराव घालू. मी आयुक्तांना सांगू इच्छितो, महानगरपालिकेमध्ये आमचे 15 वाघ आहेत केशवच्या नेतृत्वाखाली, केशव प्रोफेसर. आमचं म्हणणं तुम्हाला ऐकावं लागेल. नाशिककरांच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत जर ऐकलं नाहीत आणि मनमानी केली तर हे गेट तोडून आम्ही आतमध्ये येऊ. आणि अशा प्रकारची गेट तोडून आज घुसण्याचा अनुभव मला सगळ्यात जास्त हे आम्ही आयुष्यभर केलंय, गिरडेकरांनी केलंय, आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, शिवसैनिकांनो, ही एकजूट आपण दाखवलीत नाशिककरांसाठी, ही अशीच ठेवा. रस्त्यावरच्या खड्ड्यासाठी तुम्ही काय मुदत देताय? आता आयुक्तांना भेटताय. केशव कोर्ये जाऊन आता आयुक्तांना भेटणार आहेत निवेदन घेऊन. ताई आपण पण जाताय, साधनपुरी ताई आपण सगळे जाताय. आम्हाला तुम्ही मुदत द्या. प्रथमेश आहे, सगळे आहेत, आपण सर्व नगरसेवक जात आहेत. नाशिकचे खड्डे कधी बुजवताय याची कालमर्यादा आम्हाला द्या. आणि ते सुद्धा हवेतले शब्द नको आहेत, आम्हाला कालमर्यादा द्या. आणि त्यानंतर जर खड्डे बुजले नाहीत तर तुम्ही आहात आणि आम्ही आहोत. कुंभमेळ्यावरती आम्ही नंतर येणार आहोत. सध्या खड्ड्यावरती आहोत. संपूर्ण कुंभमेळा भ्रष्टाचाराने भरभरलेला आहे. हजारो कोटी रुपये आपापल्या नातेवाईकांना, आपापल्या ठेकेदारांना भ्रष्ट मार्गाने वाटले जातात. विकासाची कामं काय सगळे ठेकेदार, गुजरातचे, मग जामनेरचे सब कॉन्ट्रॅक्टर, हे सगळं आलेलं आहे. हे सगळं आम्ही काढणार. कोणीतरी एक कुंभमेळा आयुक्त नेमलेले आहेत, त्यांना काही माहित नाही. सगळे जळगाव, ही जळगाव सेना इथे आणलेली आहे. मग आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि लोक रस्त्यावरती अडकले आहेत. कसलं राज्य करताय, कसलं हिंदुत्व तुम्ही सांभाळताय?
हा कसला धर्म कसली संस्कृती काय करताय तुम्ही किंवा ही लढाई संपलेली नाही, ही सुरुवात आहे. आता आतमध्ये जातील, तारीख घेऊन यायचं, तारीख देणार नसतील तर परत आम्ही धडक मारू म्हणावं इतकंच सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबा थांबा. जे जे दहा दुर्दैवी बळी गेलेले आहेत, दहा दुर्दैवी बळी गेले ज्यांची नावं मी वाचली मगाशी, त्यांना आपल्याला 2 मिनिटं श्रद्धांजली व्हायची आहे. मी परत त्यांची नावं वाचतो कारण त्यांच्यासाठी आपण रस्त्यावर उतरलो. ते प्रवीण गायकवाड, उज्ज्वला शांताराम गायकवाड, प्रभाकर साहेबराव निकम, दीपाली बेळे, निलेश प्रल्हाद कोतकर, जितेंद्र सिंग गिरासे, मासूम भिकन शहा, दिलीप दामोदर काळे, रवींद्र यशवंत काठे आणि अनुप विश्वास भदाणे या 10 जणांच्या हौतात्म्यामुळे नाशिक खडबडून जागा झालाय. आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी मौन बाळगूया आणि त्यांच्या कुटुंबाला यातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. आपण सगळ्यांनी 2 मिनिटं मौन बाळगूया आणि श्रद्धांजली अर्पण करूया. ओम शांती शांती. जय हिंद. अरे तो रावत संजय राउत साहब आप आगे खड़े हो. तो रावत महिलांना आधी जाण्यासाठी जागा करून द्यायची. या ठिकाणी सर्व नगरसेवक गटनेते केशव तात्या बोर्जे